भैरवचंडी माऊलीच्या चरणी सेवेचा मान मिळाला हेच खरं भाग्य. मन, शरीर आणि आत्म्याला शुद्ध करणारी भैरवचंडी सेवा. जिथे श्रद्धा असते तिथे भैरवचंडी माऊली आपोआप प्रगट होते. हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्वजण? मजेत आहेत ना? मजेतच राहा. मी अनिता हाटोटे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला आनंदी, आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज आहे भैरवचंडी सेवा. यज्ञ पण आहे, पाठ पण आहेत आणि खूप साऱ्या सेवा आहेत. बघा कशी रांगोळीची सजावट चालली आहे. खूप उशीर झाला होता. एक दिवस गुरुवारचा कार्यक्रम ठरवला होता, पण आपले उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्यासाठी एक दिवस पुढं ढकलला. त्या दिवशी कसं नाही करू शकले ना, सगळं बंद होतं. तर म्हणले नको, एवढे मोठे आपले उपमुख्यमंत्री गेलेत आणि आपण कशी ही सेवा करायची, त्याच्यामुळे एक दिवस पुढं ढकलली होती. नंतर दुसऱ्या दिवशी खूप उशीर झाला, घाई गडबड सगळे आम्ही शॉर्टकटमध्ये अशा रांगोळी वगैरे काढल्या. अविनाश दादा पण येणार होते. त्या दिवशी भैरवचंडीच्या सेवेला 11 जोड्या होत्या. मी दाखवते नंतर पुढच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला. हे बघा कसे 4-5 जणी, सगळ्याजणी. 8चा टायमिंग ठेवला होता, पण 8 म्हणता 9 वाजून गेले. मग आम्ही शॉर्टकटमध्ये सगळ्या रांगोळी वगैरे काढून घेतल्या. रांगोळीशिवाय तर कुठलीच पूजा वगैरे ह्याला असं म्हणजे छान वाटत नाही, नाही का. रांगोळी पहिली पाहिजेच, नंतर ही अशी तयारी चालली बघा. खूप छान वाटत होतं. आम्ही अचानकच आमचं पूजेला बसायचं ठरवलं. यजमान जोडी म्हणून आम्हाला मान मिळाला. तर ह्याच्यातच खूप मोठं भाग्य आमचं, नाही का. 1 महिना झालं ताई म्हणत होत्या, ताई तुम्ही बसतात का पूजेला? तर आमचं नाहीच होतं. नाही म्हणलं, आम्हाला टाईम नाही भेटणार. खूप वेळ पूजा चालते, 2-3 तास पूजा चालते. त्याच्यामुळं दुकानात वगैरे बघायला लागतंय ना, त्याच्यामुळं नाही टाईम भेटणार. 11 जोड्या, एक यजमान जोडपं, ते पण झालं होतं. सगळं रेडी झालं होतं, काहीच नव्हतं ना. अचानक मी प्रज्वलला घेऊन पाणीपुरी खाण्यासाठी तिकडं गेले होते बाहेर मार्केटमध्ये. तितक्यात मामी आल्या. ज्यांनी कार्यक्रम ठरवला होता, जे नाही का ज्याने पुढाकार घेऊन सगळं कार्यक्रम स्वतः पुढं होऊन सगळं करत होते, त्यांची अचानक भेट झाली. आणि त्या म्हणल्या मी बोलले त्यांना, आणि काय झालं कार्यक्रमाचं काय? तर त्या म्हणल्या जे यजमान जोडपं आहे त्यांचं कॅन्सल झालं, काहीतरी प्रॉब्लेम वगैरे असल्यामुळे, काही थोडी अडचणी आल्यामुळे त्यांचं कॅन्सल झालं. तुम्ही बसताल का? मी म्हणलं ठीक आहे, मी विचारून सांगते प्रज्योशी पप्पाला त्यांना. म्हणजे ते जर हो म्हणले तर सांगते, उद्या सकाळी फोन करते तुम्हाला. तर यांचं नाही चाललं होतं, पण नंतर मग अचानक ठीक आहे म्हणले, गुरुवारची सुट्टी पण आहे. मग ठीक आहे म्हणले, चालन 2-3 तास बसतो. दुकानं पण बंद असते त्या दिवशी. तर पण त्या दिवशीचं कॅन्सल झालं आणि शुक्रवारी गेलं. ठीक आहे मग बस हो म्हणून सांगितलं. त्यांना फोन वगैरे केला. ठीक आहे चालतंय, बसतो म्हणले. आणि मग आमचं असं यजमान जोडप्याचा मान मिळाला. हेच आमचं खूप खूप मोठं भाग्य म्हणायचं, नाही का. हे मान भेटायसाठी कितीक लोकांना लवकर भेटत नाही. आणि हे अचानक आम्हाला असं म्हणजे देवाला आमच्याकडूनच ही सेवा करून घ्यायची होती, मला तर असं वाटतंय. कारण की सगळं कॅन्सल असताना फक्त त्या दिवशी ताई भेटल्या आणि म्हणल्या त्यांचं कॅन्सल झालं आणि तुम्ही बसताल का, एवढ्या शब्द. आणि मी घरी आल्यावर खूप विचार केला, रात्रभर विचार करून सकाळी त्यांना सांगितलं. ठीक आहे म्हणलं, आम्ही बसतो. त्यांना पण सगळ्यांचा विचार घेऊन सांगितलं. तर म्हणल्या ठीक आहे बाई, अशी आमची पूजा चालली. सगळं आमच्या हाताने. म्हणजे यजमान जोडपं असतं का भैरवचंडीच्या सेवेला 11 जोड्या, आणि जे यजमान जोडपं असतं का त्यांना कळस स्थापण्यापासून, दिवा स्थापण्यापासून त्यांच्या हाताने ही देवीची सेवा होत असते. आपली कुलदैवतेची भैरवचंडीची ही सेवा खूप छान. सगळेजण ताई दादा तिथं सगळे जेवढे होते का तेवढ्याने खूप सांभाळून घेतलं. आम्ही पहिल्यांदाच बसलो होतो, आम्हाला माहीत नव्हतं जिथं आमचं काय चुकतं तिथं ते व्यवस्थित सांगत होते. त्याच्यामुळं असं काहीच वाटलं नाही. आणि इतकी छान वाटत होतं ना, अक्षरशः माझ्या डोळ्यातून अश्रू म्हणजे मला इतकं असं भरून आलं होतं ना. हे कधी आपल्या नाही का कधी विचार पण नव्हता केला आम्ही ह्या पूजाला बसतो आणि आमच्या हातातून ही पूजा पार पडन एवढं छानपैकी.
दादा पण अविनाश दादा पण येणार होते. नंतर यजमान जोडपाला एवढं सगळं मान सन्मान आणि व्यवस्थित छान त्यांच्या हाताने पूजा होती नाही का. ज्याला कुणाला हा मान भेटत आणि तो खूप नशिबान आहे की ताई कुणाला भेटला तर हा कधी संधी सोडू नका नाही का. ही संधी परत परत येत नसते. अचानक ही आम्हाला आली आणि आम्ही आमच्या हाताने ही पूजा पूर्ण करतो. मला खूप छान वाटत होतं. प्रज्वल्प होता फोटो काढायला, ओंकार दुकानात होता. नंतर ओंकारला पण पूजाला बसवलं नाही का. सगळे पाठ पण असतात. दुर्गा सप्तशतीचे पाठ काळभैरव अष्टक घेतात. प्रत्येक अध्यायाला काळभैरव अष्टक घेतात. इतकी छान पूजा 3-4 तास चलती ही पूजा. बघा सगळ्यांची किती घाई गडबड, एवढं पण चुकून देत नव्हत्या. सगळी जिथली तिथं जशा लिस्ट केल्या तसं सगळं होतं. काय काय असतं ते इतकं ताई, आमच्या ताई सगळ्या सेवेकरी ताई वगैरे एक पण ही काडी तिकडं काय नव्हतं. सगळं जिथली तिथं होतं. सगळं आमच्या हातात येत होतं. हळदी कुंकू काय काय पाहिजे आम्हाला जागेवर उठायची गरज नव्हती. एवढ्या छानपैकी आमची पूजा पार पडत आहे. पहिल्या स्टार्टिंगला कळस पूजा, आपले संकल्प सोडायचा असतो. संकल्प वगैरे सगळं ताईंना सगळे मंत्रोपचार हे ते सगळं पाठ होतं. आम्ही आश्चर्य केलं की एवढ्या लेडीज आपल्या स्वामी समर्थ या केंद्रामधल्या एवढ्या सगळ्या किती छान नाही का, की बस घर संसार सांभाळून सगळं मुलांचं वगैरे सगळं सांभाळून पण इथं ह्या शास्त्रामध्ये ह्याच्यामध्ये केंद्रामध्ये पुढाकार घेऊन एवढं करतात. आमच्या मामी पण, आमच्या रोडे मामी खूप म्हणजे कष्ट आहे त्यांच्यामागे. एवढे दिवसभर पळापळी इकडं तिकडं हे करून सगळं हँडल करून घरदार सगळं स्वयंपाक वगैरे करून हे सगळं करतात. खरंच खूप छान असं मला तर मस्तपैकी मग पूजा वगैरे झाली. कळस पूजाचं आपली स्थापना करत होते. ती झाल्याच्या नंतर मग महाराज येणार होते. किती छानपैकी पूजा. प्रज्वलला उभा केलं होतं फोटो काढायला मस्तपैकी. इथं फोटोवाले पण लावले होते पण ते फोटोच काढणं होते, व्हिडिओ वगैरे नव्हते त्यांच्याकडं. छानपैकी आदल्या दिवशीच यज्ञ वगैरे तयार करून ठेवल्या होत्या. गाईच्या शेणाच्या यज्ञ तयार केला, दाखवते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि मस्तपैकी गवऱ्या वगैरे ते यज्ञासाठी खूप काय काय लागतंय. सगळं ते साहित्य आपल्याला काहीच नव्हतं, आम्हाला काहीसुद्धा माहीत नव्हतं. आम्ही डायरेक्ट पूजालाच गेलो तिथं 8 वाजता. बघा सगळ्या ताई दादा म्हणजे ताई जास्त होत्या, म्हणजे लेडीज जास्त होत्या ह्या सेवेसाठी. भैरवचंडी ही देवीची सेवा आहे. आपल्या सृष्टीत काय काय बदल होतात ह्याच्यासाठी खूप ठिकाणी अशी भैरवचंडी सेवा होत आहे नाही का. पाऊस कधी पडतोय, कधी पण उन्हाळ्यात पण पाऊस पडायला लागलाय, कधी पण काय व्हायला लागलंय. त्याच्यासाठी ही सेवा जास्तीत जास्त झाली पाहिजे. त्याच्यापासून आपल्याला थोडंसं नाही का. हे बघा 11 जोड्या अशा बसलेल्या आहेत. मेन जोडी आमची होती. यजमान जोडी म्हणतात त्यांना. आम्हाला माहीत पण नव्हतं यजमान जोडी म्हणजे काय. म्हणजे यजमान जोडी जी असते का तिच्या हातानेच प्रत्येक शाळा होतीच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. येतोपर्यंत बाय बाय.